मैदानाच्या लवकरात लवकर तुम्ही दाखल व्हायचंय. 77-74 विनंती असेल गाडी काढायची आहे. कुठलंही कारण नसताना सागर पवार प्रदीप भाऊ त्या स्ट्रायकर बॅटरचं नाव सांगायचंय. प्रदीप भाऊ हा ओसामा. ओके उदय भाऊ. उदय भाऊ 1 मिनिट इकडे. हे काय दिले ना. उदय भाऊ 1 मिनिट इकडे आहे ना. ठीक. हॅलो. आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना सुरू होतोय. पहिल्या सामन्यात लष्कर 11 या संघानं 10 गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात समृद्धी बापू 11 या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि MCC 11 या संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. दोघे पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू. ओसामा आणि प्रदीपची जोडी मैदानात आपण बघतोय. दिलेलं निमंत्रण स्वीकारण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तुषार चौधरी. हॅलो. चांगली गोलंदाजी होते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत
एक योग्य निर्णय आहे असं तरी बघावयास मिळतंय. या षटकातला पुढचा चेंडू ड्राईव्ह केला जोरदार मैदानाच्या मदतीनं चेंडू अगदी गोळीच्या वेगानं ट्रॅव्हल झाला. सुंदर क्षेत्ररक्षण. साईड स्क्रीनच्या समोर एक धाव घेण्याची संधी होती. चांगला फटका होता प्रदीपच्या बॅटमधून. प्रदीप आणि ओसामाची ही जोडी मैदानात आपण बघतोय. मात्र पहिलं षटक आतापर्यंत अतिशय अचूक टप्प्यावर भेदक मारा आपण बघितलेला आहे. या षटकातला पुढचा चेंडू तुषारचा खूप टप्प्याचा चेंडू ऑफच्या बाहेर जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय आला वाईड. आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडचा. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. व्हाईट बॉल. यस, पंचांचा निर्णय. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलेला आहे. अवांतर धाव. वाईटच्या माध्यमातून तुषार गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर एक चांगल्या लेंथने चांगल्या दिशेने आतापर्यंत गोलंदाजी राहिलेली आहे. या षटकातला पुढचा चेंडू चांगल्या टप्प्यावर रक्षात्मकरित्या सुरक्षितरित्या खेळायचं होतं. त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जम्बलिंग झाले आणि जीवनदान मिळालं. गलत तरीके से की गई मेहनत आपको सही रिजल्ट कहाँ देने वाली है. या ठिकाणी निश्चितपणे एक संधी होती झेल टिपण्याची. एक चांगल्या गोलंदाजीचा रिवॉर्ड्स या ठिकाणी देण्याची गरज होती. मात्र दुर्दैवाने गडी बाद करण्यात यश काही आलेलं नाहीये तुषारला. या खेळपट्टीवर धावा रोखणं खूप अवघड आहे. आपण बघितलं की मागच्या सामन्यात 88 धावा केल्यानंतर देखील माणुसकी इलेव्हन संघाला पराभव पत्करावा लागला. फुलटॉसवर घेत त्याला फ्लोर लेनचा चेंडू त्याला फ्लिक करून दिलेला. स्क्वेअर लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहे. उचलून फेकी करतो डाव्या. एक धाव घेण्याची संधी आणि या एका धावेच्या मदतीनं अंतिम चेंडूवर एक धाव. षटक देखील संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 एका षटकाच्या समाप्तीनंतर अव्वल षटक या ठिकाणी टाकलं तुषारने. पहिल्या षटकात 4 धावा खर्ची झाल्या. अशा पद्धतीने एमसीसीच्या खात्यात केवळ 4 धावा. प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय समृद्धी बापू 11 संघाचे कर्णधार बापू यांनी घेतला आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर विरोधी संघाने केवळ 4च धावा जमवलेल्या आहेत. विजय गोलंदाजी करेल. नवीन षटकाची गोलंदाजी सुरू झाली. चांगल्या लेंथवर चेंडू मिडल लेगच्या इष्टीच्या आसपासचा चेंडू ज्याला मिड विकेटच्या दिशेने खेळायचा असेल. बॅटला कांगाला लागून एक धाव या ठिकाणी संपन्न केले. एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या ती आता एका धावेने पुढे सरकते 5 धावा धावफलकावर. प्रदीप स्ट्राईकवर. प्रदीप आणि ओसामाची ही जोडी मैदानात आपण बघतोय. उलटा चेंडू खराब चेंडूचा भरपूर समाचार घेत त्याला हवाई रास्ता दाखवला आणि चेंडूला उचलला आणि फेकून दिलाय त्याला मिड विकेट मधून षटकारासाठी 6 धावा. सगळं अगदी सुरळीत चालत असताना या ठिकाणी चेंडूची दिशा भरकटले. चेंडू फुलर आला आणि त्याचा भरपूर समाचार घेत प्रदीपने 6 धावांची संजीवनी धावफलकात टाकली असं म्हणूया.
कुठेतरी धावांचा वेग कमी दिसत असताना आलेला हा षटकार निश्चितपणानं धावांची गती वाढवण्यास या ठिकाणी यश प्राप्त होऊ शकतं. चांगली गोलंदाजी, अव्वल दर्जाची गोलंदाजी, एक चांगली दिशा लंबाई ज्याला म्हणतात, एक चांगल्या टप्प्यावर चांगल्या दिशेने गोलंदाजी, निश्चितपणाने एक चांगली वापसी देखील गोलंदाजाने केलेली आहे. एक षटकार आल्यानंतर एक चांगल्या लेंथवर एक चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकणं आवश्यक होतं. निर्धाव, परत एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट धावतोय विजय. त्याचा हा चेंडू प्रदीपसाठी केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे धाव घेण्यात यश नाही. परत एकदा या षटकातला पुढचा चेंडू ओव्हरफिच झाला, ब्लॉक करायचा असेल, अगदी दर्जेदार फटका पाहाव्यास मिळाला. स्क्वेअर लेग सीमारेषेवरून एक सुंदर अलौकिक असा षटकार आपण बघितला. या षटकातला दुसरा षटकार प्रदीपच्या बॅटमधून. कुठेतरी दिशा व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात चेंडू ओव्हरपिच झाला, बॅटच्या अगदी समोरच चेंडू टाकला गेला आणि 6 धावा खर्ची केल्या. विजय प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. परत एकदा चांगल्या लेंथवर निश्चितपणाने चांगली वापसी म्हणावी लागेल. कुठेतरी या षटकात 3 चेंडू चांगले पडले. अशा पद्धतीने षटक देखील संपले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 17 धावा. 17 धावा लागल्यात बोर्डवर. MCC अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लब या संघाच्या दोघेही आघाडीचे बॅटर्स अजून एकही विकेट गेलेली नाहीये. बघायला गेलं तर समृद्धी बापू 11 आणि MCC 11 दोघेही या मैदानावर सकाळच्या सत्रात प्रॅक्टिस करणारे संघ, एकमेकांचे मैत्रीपूर्ण संघ आपल्याला इथे आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहे. MTCPL सीझन 5 2025 हे बहारदार आणि सदाबहार आयोजन आपल्या भेटीला पुन्हा एकदा या वर्षीला आलंय. अर्थातच सातत्यानं 22 जानेवारी ते 26 जानेवारी या शेड्यूलच्या माध्यमातूनच, या शेड्यूलच्या कालावधीतच ही स्पर्धा आपल्याला दरवर्षी भेटीला येत असते आणि यावर्षी देखील आपल्या भेटीला आली आहे. पहिला सामना आपण मैदानाच्या आत बघितला, माणुसकी 11 वर्सेस लष्कर 11. लष्कर 11 या संघाने एक हाती सत्ता गाजवत तो सामना जिंकलाय. तर हा दुसरा सामना मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळतोय, समृद्धी बापू 11 वर्सेस MCC अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लब. मॉर्निंग क्रिकेट क्लब अर्थातच सकाळच्या सत्रात 12ही महिने प्रॅक्टिस करणारा संघ, त्यात कुठलाही एक्स्ट्रा खेळाडू मला वाटतं नाहीये. जे सकाळच्या सत्रात प्रॅक्टिस करणारे सर्व खेळाडू आहेत, त्याच खेळाडूंनी यावेळेस या संघात संघ मालकाने आणि आयकॉन कॅप्टन खेळाडूंनी घेण्याचा निर्णय घेतलाय आणि ते सर्व मित्र आज MCCच्या माध्यमातून अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी झालेत आणि या स्पर्धा देखील इथे अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत. प्रदीप भदाणे आणि ओसामा हे दोघेही आघाडीचे फलंदाज. वैभव शेलार संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. उडवलाय बॉल, नो दिलाय आणि नो वर येतोय. हा एक उत्तुंग गगनभेदी षटकार. 6 मोठी जय. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आलाय आणि MTCPL सीझन 5 चा पहिला फ्री हिट आपल्या समोर येतोय. फ्री हिटचा बॉल खोदून काढलाय
क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सरळ सीमा पार. षटकार 6. यस जिचे पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉल. स्क्वेअर लेगचा भेद घेतोय आणि जातोय वन बाउन्स सीमा पार. चौकार 4. ओटू यू जय. ऐसा फक्त 2 बॉल अटेम्प्ट केले आणि या 2 बॉलवर वैभव शेलार यानं 17 धावा खर्च केल्यात. याचं कारण प्रदीप बदाड यांची फलंदाजी. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु सरळ पायांचा भेद घेतोय. आधीच बॅट चालवली जाते. फटकार आणि मोठा फटका खेळण्याचा आणि सजवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा परंतु त्या अतिरिक्त फलंदाजाला बीट निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. सन्माननीय API बिरारी सर अगदी धावपळ करत आपल्या संघासाठी इथे मैदानावर दाखल झालेत. पुन्हा एकदा उडवलाय लगोनच्या क्षेत्रात सरळ सीमा पार. षटकार 6. विजय मनगटाचा वापर करत काव कॉर्नरच्या क्षेत्रात ढकलून दिलाय बॉलला. योगेश आहे तिथे बॉलला उचलून फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली. पहिल्या बॉलवर सिंगल होता. पहिल्या बॉलवर सिंगल होता. तदनंतर नो बॉल आलाय. तदनंतर 6. तदनंतर 4. तदनंतर डॉट. तदनंतर 6 आणि हा एक सिंगल. अशा पद्धतीनं या षटकाची समाप्ती झाली आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42-42 या अंकावर. धडधाकड फलंदाजी चालू आहे. अगदी दर्जेदार पद्धतीनं फलंदाजी चालू आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब अर्थातच MCC ते हे धडधाकड फलंदाज ओसामा आणि प्रदीप अगदी मनमुराद पद्धतीने हे मैदान गाजवत आहेत. 18 चेंडूंवर तब्बल 42 धावा लुटल्या आहेत. तर वैभव शेलार याच्या एकट्या षटकात तर आपण बघितलं की आतापर्यंत 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 42. 14 धावा प्रतिषटक च्या सरासरीनं एकूण धावा धावफलकावर आलेल्या आहेत. मागच्या षटकात तब्बल 25 धावा खर्च झाल्यात आणि कुठेतरी घेतलेला निर्णय मागच्या षटकात तरी योग्य वाटत नव्हता. निश्चितपणानं पहिल्या विकेटची प्रतीक्षा या ठिकाणी समृद्धी बापू 11 या संघासाठी. प्रदीप आणि ओसामाची ही जोडी अगदी आक्रमकरित्या फलंदाजी करते आणि कुठेतरी धावांचा डोंगर उभा करेल की काय अशी शंका निर्माण करते. बघूया गोलंदाजाचा काय प्रयत्न असतो फलंदाजाला रोखण्याचा. नवीन षटकातला पहिला चेंडू ब्लॉक मध्ये होता. फ्रंट फुटवर त्याला सुरक्षितरित्या खेळून काढलं. गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. निर्धाव. MCCच्या डगआउट मधून एक बॅट गेली आहे. डबल एची बॅट जर कोणाकडे असेल तर ती आणून द्यायची आहे.
डबलची बॅट MCCच्या डगआउटमधून गेली आहे, कोणी घेतली असेल, नजर चुकीने आली असेल तर ती देऊन द्यायची पुन्हा एकदा त्यांच्याजवळ. सूचना असेल, डबलची बॅट आहे MCC यांची आहे, अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लब. जर कोणाकडे आली असेल तर ती देऊन द्यायची. SOTU देसले सर. यस, कोणाकडे असेल तर मित्रांनो थोडं सहकार्य करा. या षटकातला पुढचा चेंडू आ बेल मुझे मार अशा पद्धतीने टाकला, चेंडू उचलून फेकला, त्याला फुल टॉस, हायर फुल टॉस, अगदी तोफा ज्याला म्हणतात, बक्षीस गिफ्ट ज्याला म्हणूया 6 धावांसाठी. एक धडधाकट फलंदाज प्रदीप, ज्याला चेंडू जवळ जवळ फुटबॉल दिसायला लागलाय, त्याच्या बॅटमधून 6 धावा, अगदी सहज धावा खर्ची केल्या जात आहेत. प्रेशर, ये प्रेशर ही है कि ये अच्छे अच्छों को हिला देता है. उजव्या हातानं राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, परत एकदा लॉफ्ट केला, रिझल्ट सेम, दिशा वेगळी होती. मिड विकेट मधून ओतुंग एक्सकायर गॅगॅन्टिक आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषेच्या अगदी दूरवर जाऊन पोहोचला 6 धावांसाठी. प्रदीपच्या बॅट मधून या षटकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्येत भर देखील झालेली आहे. 54 धावा. 54 धावा बोर्डवर लागल्यात आणि या दर्जेदार पद्धतीने खेळ चालू आहे. योगेश कोकरे आलाय गोलंदाजीला आणि योगेश कोकरेचं स्वागत देखील त्याच माध्यमातून होतं ज्या माध्यमातून वैभव शेलारचं झालं होतं. अगदी दर्जेदार फलंदाजी चालू आहे, अगदी दर्जेदार फलंदाजी. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलाय बॉल आणि मालेगाव टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 5व्याचं पहिलं अर्धशतक इथे सेलिब्रेट करायला मजबूर करेल मी. प्रदीप बदाणे यांना वरती बॅट करायची आहे आणि ते अर्धशतक इथे सेलिब्रेट करायचंय. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, फक्त मनगटाचा वापर केलाय काव कॉर्नरच्या क्षेत्रात, नो चान्स, हा देखील येतोय. अगदी दर्जेदार आणि आकर्षणीय माध्यमाचं षटकार 6 आणि या षटकाराच्या मदतीने या षटकाची समाप्ती होते आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 64 या अंकावर. अंपायरला विचारून घेत जा फक्त, सांगा सर. So in this way, thank you very much. सोळा धावा प्रति षटक या सरासरीनं एकूण धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावर बिनबाद 64. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय समृद्धी बापू 11. आजच्या दिवसातला दुसरा सामना. पहिल्या सामन्यात माणुसकी 11 आणि लष्कर 11 दोघं संघांदरम्यान लढत झाली. त्या पहिल्या सामन्यात 10 गडी राखून लष्कर 11 या संघानं पहिला सामना जिंकला. MTCPL पर्व 5वं, या 5व्या पर्वातलं पहिलं अर्धशतक देखील या ठिकाणी प्रदीपच्या बॅटमधून बघाव्यास मिळालेलं आहे. अजूनही तो नाबाद आहे. बघूया विजय गोलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्कवर तयार होतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. 5व्या षटकात वैयक्तिक दुसरं षटक विजयचं. एकूणच पहिल्या विकेटची अजूनही प्रतीक्षा आहे शतरक्षण करणाऱ्या संघासाठी. नवीन षटकातला पहिला चेंडू फ्रंटफुटून त्याला खेळून काढले. सुंदर शतरक्षण, दर्जेदार शतरक्षण. तेवढी अव्वल दर्जाची फेकी जरी नसेल तरी कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव त्या ठिकाणी खर्च झालेला नाहीये. 1 धाव 4.1 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर एकूण 65 धावा धावफलकावर बिनबाद 65.
परत एकदा या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय मैदानाच्या मदतीनं स्क्वेअर लेग पंचांच्या मागे चेंडू अडवला गेला सीमारेषेच्या जवळ एक धाव घेण्याची संधी सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 धावा 4.2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत 66 धावा धाव फलकावर MCC 11 या संघाच्या खात्यात. निश्चितच या ठिकाणी गोलंदाज देखील मदत करताना दिसत आहेत. फलंदाजाची फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेवरून पाठवून दिलाय त्याला. उंची जास्त अंतर फारसं नव्हतं मात्र एवढं अंतर होतं की 6 धावा त्या ठिकाणी मिळतील. 6 धावा. नो बॉल साठी रिव्ह्यू देखील या ठिकाणी मागितलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात आलेली आहे. बघूया काय निर्णय येतो. यस बॅटिंग. डीप होतोय बॉल या कारणास्तव नो बॉल नसेल. फेअर डिलिव्हरी. निश्चितपणानं एक चांगली अंपायरिंग दर्जेदार अंपायरिंग अव्वल दर्जाची अंपायरिंग आतापर्यंत आपण बघितलेली आहे. विजय गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेटने. या षटकातला पुढचा चेंडू परत एकदा हवाई मार्ग दाखवण्याचा प्रयत्न होता. उंची जास्त झाली अंतर कमी आणि एक कॉटन बोल्ड मेहरबा आते आते आपने बहुत देर कर दी असं म्हणावं लागेल. निश्चितपणानं पहिला गडी बाद झाला मात्र आपलं कार्य अतिशय अचूक पद्धतीनं पार पाडत मैदान सोडतोय तो ओसामा. पहिला हादरा पहिला गडी पहिला झटका या ठिकाणी लागलेला आहे MCC साठी. थँक्यू डीजे. पहिला गडी गमावल्यानंतर मैदानात पोहोचलेला आहे तो अजय. बघूया एक चांगला प्लॅटफॉर्म एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्या संघाला मिळालेली आहे. वेल बिगन इज हाफ डन अशा पद्धतीने या ठिकाणी एक चांगली सुरुवात जरी झालेली आहे. बघूया शेवट कसा होतो. विजय गोलंदाजी करतोय. एक विकेट त्याला मिळालेली आहे. बघूया या एक विकेटच्या खुराक नंतर तो कशा पद्धतीनं गोलंदाजी करतो. या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन त्याला पंच केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून पॉइंटच्या दिशेने म्हणू शकतो आपण. चेंडू अडवला गेला समालोचन कक्षाच्या समोर सर्कलमध्ये. एक धाव घेण्याची संधी. पहिल्याच चेंडूवर धाव घेत आपलं खातं उघडलं आणि एक धाव एकूण धाव संख्येत जोडली गेली. प्रदीपला परत एकदा संधी आलेली फलंदाजीसाठी. ज्याने आतापर्यंत या मालिकेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवलेली आहे आपल्या नावे. अजूनही खेळतोय. चांगली अव्वल गोलंदाजी. निश्चितपणाने ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. जोरदार बॅट फिरवली होती मात्र चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या दिशेने मैदानाच्या मदतीने एक धाव दुसरी धाव देखील या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि कोणी बॅकिंगला नसताना 2 धावा या ठिकाणी सहज मिळवता आलेल्या आहेत. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग समजदारी चांगली पाहावयास मिळाली. यस लेग बाईसच्या माध्यमातून 2 धावा. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय मनोजी आणि अशा पद्धतीने षटक देखील संपलेला आहे. 75 धावा या षटकाच्या असमाप्तीनंतर. एक गडी बाद 75.
5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 75 धावा, 15 धावा प्रति षटक. यू मिस आय हिट अशा पद्धतीने या ठिकाणी एक विकेट्स मिळालेली आहे तुषारसाठी. आणि येतो अजय खैरनार. नक्कीच ज्या बॅड फॉर्म मधून जो चालतोय त्याला बॅड फॉर्मचा पुन्हा एकदा इथे सामना करावा लागतोय. तर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पुष्पक पगार, अर्थातच जखमी शेर मैदानाच्या आत फलंदाजीला दाखल होत आहे. खूप मोठी इंजुरी त्यांच्या पायाला ऑलरेडी आहे. दाबाडेटे झालेल्या प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या पायाला असलेली मोठी इंजुरी घेऊन ते आपल्या संघासाठी इथे खेळपट्टीवर दाखल होत आहे फलंदाजीला. बघूयात त्या इंजुरीच्या साथीनं या मैदानात एमसीसी या संघासाठी ते त्या दर्जाची फलंदाजी करू शकतील का. पुष्पक यांच्यासाठी पहिला बॉल डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळून काढलाय. फक्त एक सिंगल आणि माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट ते खेळून काढतायत मैदानाच्या आत. प्रदीप बदाणे यांच्या बॅट मधून सातत्याने धावा येतात. अर्धशतकीय खेळ देखील त्यांनी या इनिंग मध्ये खेळून काढली आहे. त्याच्यासाठी पहिलाच बॉल अगदी डिफेन्सिव्ह मोड मध्ये फक्त एक मिड विकेटच्या क्षेत्रात टोलवला आणि एक सिंगल घेतली आहे. अर्थातच प्रदीप बदाणे यांना स्ट्राईकवर आणून दिलंय. उडवलाय बॉल प्रदीप बदाणे. हाय अँड हँडसम तुषार चौधरी याला देखील हा एक उत्तुंग षटकार मारताय. सीमा पार 6 धावा. ओव्हर टू यू डिजय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतो. बॅटच्या आतल्या भागाला स्पर्श करतोय आणि मिड विकेटच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट जातोय. तोपर्यंत अगदी संत गतीने ही एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 83 या अंकावर 83 धावा बोर्डवर लागल्या आहेत. तर त्या 83 मध्ये एकट्या प्रदीप बदाणे यांच्या 66 धावा आहेत. निश्चितच इतकी बहुमूल्य खेळी प्रदीप बदाणे यांनी खेळून काढली आहे मैदानाच्या आत. खोलवर टाकलेला बॉल तेज तर्रार यॉर्कर. फलंदाजाची बॅट जाईल तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय यष्टी रक्षकाच्या दिशेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा मनसुबा परंतु थांबवलाय. नॉनस्ट्राईक बॅटरला षटकाची समाप्ती होते आणि 6 षटकांच्या समाप्ती अंती 83 धावा बोर्डवर लागल्या. तर इथे पुनश्च एकदा मान्यवर येत आहेत दीपक मोहिते. अर्थातच सावतावाडीचे सरपंच दीपक भाऊ यांना विनंती असेल की यांनी व्यासपीठाकडे यायचंय. 6 षटकांचा खेळ झालाय आणि 6 षटकांच्या खेळांती धावसंख्या 83 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. ठीक आहे गेलं ना. हॅलो अंपायर त्यांच्याकडूनच पाणी घेऊन घ्यायचंय तुम्ही.
जे आलेला आहे अंपायर्सला पाणी देऊन देते शिवाभाऊ. हॅलो. बॉलरचं नाव सांगायचंय, गोलंदाजाचं नाव योगेश. योगेश गोलंदाजी मार्कवर दिसतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 83 MCC 11 या संघाच्या खात्यात आतापर्यंत 83 धावा लागलेल्या आहेत. नवीन षटकातला पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर चेंडू होता, त्याला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेने अडवला गेला. 1 धाव घेण्याची संधी होती, 1 धाव देखील पूर्ण झालेली आहे. खेळ आता अंतिम टप्प्यावर, पहिल्या इनिंगचा खेळ अंतिम टप्प्यावर पोहोचतोय. या षटकानंतर अजून एक षटक असेल. चांगली अव्वल दर्जाची गोलंदाजी, बॅकफुटवर जाऊन त्याला जोरदार फटका खेळलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेने, वाढीस लॉंग ऑफच्या दिशेने हलकीशी क्षेत्ररक्षण झालेली चूक आणि दुसरी धाव अगदी चपळाईने हारण्याच्या गतीने धावत जाऊन 2 धावा या ठिकाणी संपन्न केल्या आहेत. पुष्पकजी पगार आणि प्रदीप ची ही जोडी मैदानात चांगलं कार्य करताना दिसत आहेत. योगेश गोलंदाजी करतोय. परत एकदा राऊंड विकेट टाकला चेंडू, त्याला चांगल्या रीतीने खेळूला गॅपचा या ठिकाणी वापर केलाय. पहिली धाव संपन्न झाली. क्षेत्ररक्षण हलकीशी चूक, जोपर्यंत रिकव्हरी करून चेंडू उचलून फेकी करतो यष्टी रक्षकाकडे 2 धावा घेण्यात यश. 2 चेंडूंवर 2 धावा, अशा पद्धतीने 86 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 86. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत MCC. चांगले फलंदाजी आपण बघतोय. या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू आला तर सीमारेषेच्या जवळ. समृद्धी फ्लायवूडचे ओनर दिनेश भाऊ यांनी क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव घेण्याची संधी, एका धावेच्या मदतीने एकूण धाव संख्या 87 89. झेल सुटला. बघूया किती महागडा ठरू शकतो हा झेल. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. फलंदाजासाठी जीवनदान. योगेश गोलंदाजी करतोय आणि जलेपन नमक लॉफ्ट केला त्याला मिड विकेट मधून षटकारासाठी. या 95 षटक संपलेला आहे. 95 धावा या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक आपल्याला मैदानाच्या आत संपन्न होताना दिसेल. आतापर्यंत धावा 7 षटकांच्या समाप्ती ती 95 बोर्डवर लागल्यात. तर शेवटचे 6 चेंडू इथे टाकायला आलाय वैभव.
शेलार. शेवटचे 6 बॉल 95 धावा. बघूया आता 100 पार केली जाईल का. येस काबार्स मध्ये स्ट्रोक घेऊन काढलाय आणि शतरक्षकाच्या मस्तकावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमा पार. चौकार 4 धाब्यांसाठी आणि या चौकाराच्या मदतीनं धाव संख्येत भर होईल. 99 रन 99 धावा लागल्यात बोर्डवर. पुन्हा एकदा वा स्टार्ट आणि डिलिव्हर. पुष्पक करतातच पुष्पक पगार याचा पुष्पराज आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑफच्या मस्तकावरून सीमा पार. षटकार 6. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये टोलवलाय बॉल आणि या चेंडूवर देखील धावा येतील. 4 चौकार. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनच्या क्षेत्रात टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलवर येत आहे. बॉलला वेचून फेकताय तोपर्यंत एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 110 रन 110 110 धावा बोर्डवर लागल्यात. MTCPL सीझन 5 ची पहिली 100 पार केली आहे कुठल्या संघानं तर त्या संघाचं नाव आहे MCC. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रात टोलवलाय बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तुषार. बॉलला बेचून फेकतोय तोपर्यंत इथे सॅक्रिफाईस केलाय पुष्पक पगार यांनी सॅक्रिफाईस केलाय. कारण प्रदीप बदाणे याच्या बॅट मधून नक्की चांगल्या पद्धतीच्या धावा आल्यात. चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक आलेत. त्या कारणास्तव त्यांना स्ट्राईकवर ठेवणं त्यांनी जास्त अत्यावश्यक इथे सिद्ध केलंय. पुष्पक पगार माघारी परत आहेत तर सिद्धेश मैदानाच्या आत भैया यांना साथ देण्यासाठी दाखल होतोय. शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या खेळीचा हा शेवटचा बॉल. बॉलवर टाकलेला बॉल प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि इथे चुका होत आहे आणि झालेल्या चुकांमुळे इथे 1च्या ऐवजी 3 धावा खर्च करावा लागताय आणि या 3च्या मदतीनं धाव संख्येत भर होईल. 113 धावा 114 धावा.
114 धावा लागल्यात बोर्डवर. तर समृद्धी बापू इलेव्हन या संघासमोर आव्हान आहे 115 या अंकाचं. चला एमसीसी मैदानात दाखल व्हायचं. एमसीसी मैदानात दाखल व्हायचं. वेळ कमी आहे, चला लवकर. एमसीसी मैदानात दाखल व्हायचंय त्वरितच. वेळ कमी आहे, चला लवकर. एमसीसी लाईनअप करायचे आणि मैदानात दाखल व्हायचं प्लीज. नाही ते येऊ ना येऊ, तुम्ही तर दाखल व्हा, तुम्हाला अजून उशीर होईल. तुम्ही जा ना तुम्ही. हा ते जाऊ द्या आता. चला लाईनअप दाखल जायचंय. लाईनअप करून मैदानाच्या दाखल व्हा. बाकी असेल तर येतील ते, तुम्ही जा पुढे. हॅलो. समृद्धी बापू इलेव्हन या संघासाठी सुरुवातीचे फलंदाज मैदानात पोहोचतायत. 115 धावांचं एक चॅलेंजिंग एक आतापर्यंतचं सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्या संघासमोर आहे. बघूया 115 धावांचं हे लक्ष्य कशा पद्धतीने या लक्ष्याचा पाठलाग करतात. योगेश आणि सोनूची ही जोडी मैदानात. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय समृद्धी बापू इलेव्हन संघाचा. आणि ज्या पद्धतीने एमसीसीच्या फलंदाजांनी फलंदाजी केली, विशेष करून प्रदीपने आतापर्यंत या मालिकेत सर्वोच्च धावसंख्या त्याने नोंदवली. 77 नाबाद धावा त्याने वैयक्तिक 77 नाबाद धावा केल्या. आणि त्याच्या या अफलातून खेळीच्या जोरावर एकूण 114 धावा 8 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लावण्यात यश आलं एमसीसी संघाला. समृद्धी बापू इलेव्हन या संघासाठी 115 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर सांगळे सर दिसत आहेत. योगेशसाठी गोलंदाजी करतील ते. सुरुवातीचे 2 पॉवर प्लेचे षटक बघूया कशा पद्धतीने 2 षटकात धावा जमवल्या जातात. सामना सुरू होतोय. रन चेस सुरू होतोय समृद्धी बापू इलेव्हनचा.
पहिला चेंडू आखूट टप्प्याचा मिडल आणि लेगच्या एसटीच्या आसपासचा चेंडू हलकासा शफल करत ऑफच्या एसटीच्या बाहेरून त्याला स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून पाठवायचा असेल. चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क नाही. निर्धाव. चांगली सुरुवात गोलंदाजाची. परत एकदा राऊंड विकेटने चेंडू पटकला होता. पंचांचा निर्णय वाईट बॉल. पहिली धाव धावफलकावर आली अतिरिक्त अवांतरच्या माध्यमातून. खातं उघडलं. राऊंड विकेट गोलंदाजी करताय चांगले सर. परत एकदा चर्चनी ज्याला म्हणतात ऑफ चेक्सीच्या बाहेरचा चेंडूचा पाठला केला. बिराणी सरांनी क्रिकेटच्या खेळात फुटबॉलचा लूप दिला. मात्र 2 धावा घेण्यात यश. 2 धावा निश्चितपणे आपल्या संघासाठी वाचवल्या. अव्वल दर्जाचं शतरक्षण बघाव्यास मिळालं. क्रिकेटच्या खेळात फुटबॉलचं स्किल आपण पाहिला. उमर महज एक नंबर होती है. निश्चितपणे एक सिनियर खेळाडू. मात्र आज ही ती चपळी त्यांच्यामध्ये पूर्णपणे आपण बघतोय. एक 21-22 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी चपळी त्यांच्यामध्ये आपण बघतोय. दर्जेदार अव्वल अप्रतिम अफलातून आणि भेदक असा मारा आपण बघतोय. 1 धाव घेण्यात यश. त्या ठिकाणी एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. अजयचा परिपूर्ण प्रयत्न होता. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने केली होती. त्या ठिकाणी चेंडू उचलून यष्ट्यांवर त्याला मारायचा असेल मात्र त्यात यश आलं नाही. 1 धाव घेण्यात यश. असं म्हणतात की बूंद बूंद से सागर बनता है. पेनी पेनी मेक मेनी. सिंगल इज द लाईफ लाईन ऑफ द गेम ऑफ क्रिकेट. बघूया ही किती मोठ्या पद्धतीची लाईफलाईन या ठिकाणी ठरते समृद्धी बापू 11 या संघासाठी. 115 धावांचं आव्हान. त्यातलं पहिलं षटक जवळजवळ निसट चाललेले. अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी राहिली आतापर्यंत सांगळे सरांची. पहिल्यांदा सोनूला संधी फलंदाजी करण्याची. डाव्या हाताचं सोनूसाठी एक डीप मिड विकेट आपण बघतोय सीमारेषेजवळ शतरक्षणासाठी. आणि एक लॉंग ऑन. 2 शतरक्षक सीमारेषेच्या जवळपास सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये राहू शकतात पॉवर प्लेच्या. चांगला अव्वल दर्जाचा फटका. पूल केलाय त्याला. दिशा व्यवस्थित दिली. पाठवला त्याला स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मधून 4 धावांसाठी. आठ धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पहिला चौकार आला. निश्चितपणानं आत्मविश्वास त्यात झळकत होता सोनूच्या बॅटिंगमध्ये. त्याच्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय. चांगले सर. एक अनुभवी गोलंदाज. एक अनुभवी खेळाडू राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा चांगला लेंथवर चेंडू होता. निश्चितपणानं चेंडूच्या खाली जाऊन त्याला उचलून मारायचा असेल, फेकायचा असेल, बाहेर पाठवायचा असेल. मिस टाइम. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव. परत एकदा चांगला चेंडू. गोलंदाजी अतिशय चांगली होती. सुंदर शतरक्षण यष्टीरक्षक. मागे बिरारी सरांचं अंतिम चेंडूवर 1 धाव. षटक देखील संपलं. हे पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. बिनबाद 9. समृद्धी बापू 11 115 धावांचा पाठलाग करताना. नक्कीच इथे अजून एक मान्यवरांचं इथे आगमन झालंय. न्यू दोस्ती क्रिकेट क्लब अर्थातच योगेश सूर्यवंशी, योगेश बाबा यांचं इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. योगेश बाबा, तुम्हाला विनंती असेल की तुम्ही व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. सामन्याकडे आपण वळतोय. 115 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आत संपन्न झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली 9. अर्थातच सांगळे सरांनी चांगल्या पद्धतीचं षटक टाकलंय. ज्या पद्धतीनं खेळपट्टी इथे आपल्याला खेळ दाखवते. टेनिकचा बॉल आणि बाउंड्रीज अगदी पद्धतशीर आहेत. त्यानंतर खेळपट्टी देखील बॉबी याने फलंदाजीसाठी अनुकूल अशी खेळपट्टी बनवली आहे आणि त्या कारणास्तव फलंदाजाला फलंदाजी करणं खूप सोपं असताना देखील सांगळे सर यांनी वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक इथे फक्त 9 धावांवर संपन्न केलंय.
वाह, इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक, डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासमोर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा दर्शनीय स्ट्रोक बघायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर वेलकम केलंय गोलंदाजाचं आणि चेंडूला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हर्सच्या क्षेत्रात, सीमा पार षटकार. रणचेसचा पहिला षटकार आपल्याला बघायला मिळतोय. सोनू ठाकरे हा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर उभा राहील तोपर्यंत समृद्धी बापू इलेव्हन या संघाच्या जिंकण्याच्या आशा पल्लवीत असतील. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल कट केलाय. चांगला बॉल कारण फलंदाजानं ओव्हरपिच बॉलला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये लॉफ्ट केलाय, तर गोलंदाजानं पुढचा बॉल एक वेगळ्या शैलीचा टाकून दिलाय. अर्थातच वायडिश लाईन मध्ये वायडिश शॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय आणि त्या वायडिश शॉर्करमुळं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला बॅट ओपन करून मोठा स्ट्रोक खेळायला थोडंसं वंचित ठेवलंय. पुन्हा एकदा बॅट चालवली गेली, परंतु बॅटच्या आतल्या भागाला स्पर्श होतोय. शिवाभाऊ यांची दर्शनीय फिल्डिंग आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या आधी देखील एपीआय बिरारी सर यांनी थर्डमॅनच्या एरियात पाय घालून बॉल अडवला होता आणि इथे देखील पायाच्या माध्यमातून शिवाभाऊ चेंडूला अडवताय, थांबवताय. डान्सिंग डाऊन द विकेट पा आणि त्या गॅपच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, सीमा पार चौकार 4 धाब्यांसाठी. ओटीयू विजय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनचा प्रयत्न आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात, सरळ सीमा पार षटकार 6. ओटीयू विजय. माहितीये फलंदाजांना पॉवर प्ले चालू आहे आणि त्या पॉवर प्लेचा अगदी चांगल्या पद्धतीनं फायदा घेत आहे, कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 5 खेळाडू तैनात आहेत. आपण बघतो एक डीप मिड विकेटला खेळाडू आहे, तर एक लॉंग ऑनला खेळाडू आहे. त्या कारणास्तव ऑफ साईडचं सर्व क्षेत्र खाली आहे. पुढून योगेश कोकरे याने ऑफ साईडच्या क्षेत्रात 2 फटके खेळून काढलेत. पुन्हा एकदा आडवी बॅट चालवली, क्षेत्ररक्षक नाही, लॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमा पार चौकार 4 धाब्यांसाठी. ओटीयू विजय. थँक्यू विजय. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 रन बिनगडी बाद समृद्धी बापू 11. 30 रन लागलेत बोर्डवर. चला वेळ वाचवायचा, चला लवकर लावा फिल्डिंग. 30 धावा लागलेत बोर्डवर. यानंतर होणारी मॅच विनरची असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. अर्थातच लष्कर 11 या संघानं तयार राहायचंय पुढच्या मॅचसाठी. तर या 2 संघांमधला जो संघ जिंकेल त्या संघानं देखील तयार राहायचंय. 30 धावा लागल्यात बोर्डवर. पंचांना विनंती असेल मनोज परदेशी यांना की गोलंदाजाकडून कॅप घ्यायची आहे. हेलो, गेंदबाजी में परिवर्तन देख सकते हैं. नए ओवर की पहली गेंद घुमाकर खेलने का प्रयास था, चूके और लग ही रहा था कि कुछ दुर्घटना घटने वाली है और इस तरह से एक पहला झटका लगा
रन आउट। एक अच्छी साझेदारी जो कि कदम से कदम मिलाकर रन रेट के मामले में चल रहे थे, अभी फिलहाल पहला झटका लग चुका है। योगेश जल्दबाजी करते हुए रन लेने के प्रयास में आगे निकल आए थे। उनका कॉल था स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज सोनू ने मना किया। जब तक योगेश वापसी करे काफी देर हो चुकी थी। पहला झटका लग गया। लग तो रहा है कि यह एक अच्छा मुकाबला होगा। पहले विकेट के पतन के बाद जॉन्टी गए हैं बल्लेबाजी के लिए। एक और जबरदस्त गेंद, बहुत ही शानदार मिश्रण रहता है इनकी गेंदबाजी में और एक्रोबैटिक तरीके से फील्ड कर रहे हैं बिरारी सर। एनर्जेटिक बिल्कुल ही नहीं लगता कि एक सीनियर खिलाड़ी फील्ड कर रहे हो। ये कि बहुत ही लाजवाब गेंद, मौका बना है, गेंद खड़ी हो गई है हवा में और आसान सा कैच अजय ने लपक लिया और यही चाहते थे पवार कि विकेट ले और इस तरह से मैच का रुख अभी फिलहाल पूरे तरीके से लगभग चेंज हो चुका है। 30 बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर था। अभी फिलहाल 2 खिलाड़ी गंवा दिए हैं। कोई खिलाड़ी दिनू हेलो असफल होता है तो किसी दूसरे खिलाड़ी को मौका मिलता है। तुषार आए हैं बल्लेबाजी के लिए। 2 झटके लग चुके हैं। देखते कि एक अनुभवी खिलाड़ी है तुषार, किस तरह से बल्लेबाजी करते हैं। पवार काफी अच्छा मिश्रण कर रहे हैं, स्लोअर गेंदों का इस्तेमाल कर रहे हैं, ज्यादातर वो लेंथ नहीं दे रहे हैं, ना ही वो उछाल मिल पा रहा है बल्लेबाजों के लिए। लेकिन तुषार के बारे में अगर जहां तक सवाल है, ऊंचे लंबे कद के तुषार, उनके लिए काफी आसान होता है उछाल लेती हुई गेंदों को खेलना। फील्ड में तब्दीली की जा रही है। डीप फाइन लेग का खिलाड़ी उसको हल्का सा स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ भेजा जा रहा है। अच्छी गेंद थी, ड्राइव किया उसको मैदान के जरिए ही गेंद जा रहा है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के खिलाड़ी। जब तक आगे आए अजय गेंद को उठाकर फील्ड करे, आसानी के साथ एक सिंगल रन बनाने का मौका। तुषार का खाता खुला। एक और अच्छी गेंद रक्षात्मक तरीके से खेला, बल्कि लगभग गेंद को अपने आप से यानी कि बल्ले के नजदीक आते हुए देखते रहे। कोई रन नहीं। जॉन्टी और तुषार की ये जोड़ी अभी फिलहाल एक साझेदारी बनानी है। करेज इज द श्योरेस्ट वेपन इन डेंजर। अभी फिलहाल हल्का सा डेंजर जोन में दिखाई देती हुई बल्लेबाजी। ये बहुत ही शानदार स्ट्रोक खेला है, दनदनाता हुआ गेंद साइड स्क्रीन की तरफ गया है। 4 रन, लाजवाब टाइमिंग और प्लेसमेंट। ओवर भी पूरा हुआ इसी चौके के साथ। 35 इस ओवर के पूरा होने के बाद।
प्रदीप गेंदबाजी का क्रम शुरू करने जा रहे हैं। अभी भी 80 और रनों की दरकार है जीत के लिए। 80 मोर रन टू रिक्वायर्ड विन दिस मैच। नेहरू की पहली गेंद हल्का सा ओवर पिच होती हुई, जिसको कि उठाकर खेलने का प्रयास था या लंबा ड्राइव लगाने चाहते थे। गेंद मैदान से गया स्क्वायर लेग अंपायर की बाई ओर से सीमा रेखा के नजदीक का खिलाड़ी आगे आए, गेंद को उठाए, फील्ड करके थ्रो करे, विकेट कीपर एंड के ऊपर आसानी के साथ एक सिंगल रन बनाने का मौका। 36वां रन जुड़ता हुआ टोटल में अभी भी 79 रनों का लक्ष्य। एक बार फिर स्लोअर वन, उसी दिशा में गेंद गया है, हल्का सा बाई ओर तक खिलाड़ी का आसानी के साथ गेंद को फील्ड करके थ्रो किया। ओसामिया ने जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करे, एक सिंगल रन बनाने का मौका। सिंगल से कोई ज्यादा फर्क अभी फिलहाल पड़ने वाला नहीं है, क्योंकि लक्ष्य काफी बड़ा है। 78 रनों की और दरकार है। गेंदें लगातार कम होती हुई, एक बार फिर जबरदस्त गेंदबाजी, स्लोअर वन, बिल्कुल सही ब्रेन इस्तेमाल करते हुए। देख रहे हैं कि इस विकेट के ऊपर तेज गेंदबाजी करना कोई ज्यादा अक्लमंदी नहीं हो सकती। स्लोअर वन, दिशा लंबाई सही कर रहे हैं, वेरिएशन दिखा रहे हैं, अचूक दिशा के साथ अच्छी लंबाई के ऊपर गेंदबाजी हो रही है। ये गेंद हल्की सी दिशा से भटके लेग स्टंप के बाहर होता हुआ अंपायर का डिसीजन आ रहा है वाइड बॉल का। इस तरह से एक रन और जुड़ता हुआ टोटल में अभी भी 77 रन बचे हैं। इसके बाद और 4 ओवर का खेल रहेगा। ये गेंद प्रदीप की एक कदमों का इस्तेमाल करते हुए तुषार गेंद को हवाई रास्ता देना चाहते थे। गेंद लुढ़कता हुआ मिड विकेट की दिशा में गया है। जब तक खिलाड़ी आगे भागकर उठाकर फील्ड के थ्रो करे, विकेट कीपर एंड के ऊपर एक सिंगल ही रन मिलेगा। अभी फिलहाल कहते हैं कि लक्ष्य, कोई भी लक्ष्य वैसे तो मनुष्य के साहस से कभी बड़ा नहीं होता। ये गेंद टाइमिंग अच्छी हुई है और एलिवेशन भी मिला है। गेंद लॉफ्ट कर दिया है मिड विकेट के ऊपर, दे रहा है दुरुस्त आए, छक्का आया। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक देखने को मिला। जैसे ही पाले में गेंद दिखाई दिया, बहुत ही आसानी के साथ क्लियर कर दिया था बाउंड्री लाइन को जॉन्टी ने। अब फील्ड में थोड़ी सी तब्दीली, विकेट कीपर नजदीक आ गए हैं। पवार देखते प्रदीप किस तरह की गेंद करते हैं। ये गेंद बहुत ही करारा स्ट्रोक खेला है, खिलाड़ी है, बाउंस अच्छा मिला था, मिसफील्ड हुआ, गेंद चला गया सीमा रेखा के बाहर। 4 रन। इसी के साथ ये ओवर भी पूरा हुआ। 49 रन बने हैं इस ओवर के पूरा होने के बाद। याच्या आधीचं जे कॅश प्राइज राहिलं होतं ते कॅश प्राइज घेण्यासाठी मी विनंती करेल लष्कर 11चे नंदू पवार, अर्थातच नंदू भाऊ आणि आनंद भाऊ या दोघांना विनंती आहे, आनंद गवांदे आणि नंदू भाऊ या दोघांना विनंती आहे की तुम्ही इकडे टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे। तुमचं जे कॅश प्राइज राहिलं होतं सन्माननीय मोरे दादा यांच्या वतीनं 501 रुपयाचे कॅश प्राइज तुम्हाला दोघांना वितरित केलं जात आहे। तुम्ही इकडे यायचं आहे। नंदू भाऊ आणि आनंद भाऊ दोघांपर्यंत आवाज पोहोचत असेल तर तुम्ही इकडे यायचंय टॉस का बॉस कक्षाकडे। चोवीस चेंडूचा खेळ बाकी आणि 24 मध्ये 66 ची आवश्यकता। बघूया त्या 24 बॉल मध्ये 66 चा प्रवास कशा पद्धतीने फलंदाजांना पार करता येईल, की जी आर्थिक गोलंदाजी चालू आहे चांगल्या पद्धतीची जी चालूच राहील। उडवण्याचा प्रयत्न टॉपच लागतोय आणि इथे खूप सारा वेळ होता क्षेत्ररक्षकाजवळ, परंतु चेंडू हुलकावणी घालतोय आणि सरळ थर्डमॅनच्या एरियात ट्रॅव्हल होतोय।
मुन्ना पवार यांच्या पहिल्याच बॉलवर तो एक नजर चुकीने आलेला चौकार 4 ओटीडीचे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेत. मॅच ऑन केली आहे. 24-66 जिथे लागत होते तिथे आता 22-58 वर आली आहे मॅच. बघूया तुषार चौधरी. येस, तुषारच्या बॅटमधून लॉंग ऑनच्या क्षेत्रात हा फटका येतोय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे प्रदीप बदाडे. चेंडूला अडवताय, थांबवताय आणि वेचून फेकताय तो प्रत्येक सिंगल. 3 चेंडूंवर 9 धावा आलायत. याच्या आधीचं षटक मुन्ना पवार यांनी चांगल्या पद्धतीचं टाकलं होतं, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात एक मिस फील्डच्या माध्यमातून चौकारानं झाली. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये एक फसलेल्या फटक्यावर देखील चौकार आलाय. डबल आय बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात कुठलीही संधी नसेल, कारण चेंडू टप्पा घेऊन सरळ मस्तकावरून ट्रॅव्हल करतोय. सीमापार चौकार षटकातील येतोय. तिसरा चौकार ओटीयू रिचय. उडवलाय तुषारनं बॉल, परंतु सरळ झेंडा उभा राहिलाय आणि इथे कॅच घेतलाय अजयनं. अफलातून कॅच. नक्की कॅच कोणी घ्यायची याचा संभ्रम तयार झाला होता, परंतु त्या संभ्रमातून मोकळं केलं अजय खरणार यानं आणि एक मॅजिक कॅच इथे पकडून दाखवली आहे. तर तुषार याला आपल्या संघाच्या डगआउटकडे पाठवलंय. येस, नंदूभाऊ आणि आनंद भाऊ दोघांना विनंती आहे, तुम्ही टॉस का बॉस कक्षेकडे यायचंय. नंदूभाऊ आणि आनंद भाऊ, त्यानंतर मोरे दादा यांना देखील विनंती असेल. कॅमेरामॅन मी यांना विनंती करेल की त्यांनी टॉस का बॉस कक्ष कव्हर करायचंय. मोरे दादा यांच्या वतीनं पहिल्या चेंडूवर जी विकेट घेतली होती नंदू पवार यांनी, त्या विकेटसाठी आणि त्या झेलसाठी 501 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जात आहे. ओनली 500, 250 करून घ्यायचे. येस, फोटो घ्यायचा आहे. येस येस, पहिल्या चेंडूवरची कॅच घेतली होती आणि जी विकेट घेतली होती संतोष पवार याची, त्या विकेटसाठी मोरे दादा यांच्या वतीनं दिलं जातोय. पोलिसांकडून पोलिसांना हे दिलं जाणारं बक्षीस आपण इथे टॉस का बॉस कक्षावर बघतोय.
जॉन्टीनं या षटकाची सुरुवात अगदी तब्बल मोठ्या फटकाने केली आहे आणि चेंडूला फेकून दिले काव कॉर्नरच्या क्षेत्रात 6 धाब्यांसाठी. ओव्हर टू यू डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा फुलर लाईन वरचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मुन्ना चेंडूला वेचून फेकताय. प्रत्येक सिंगल मॅच ऑन आहे कारण इथून 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 16 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. 16 बॉल 45 ची आवश्यकता. दोघेही मळगाव या गावाला बिलॉंग करणारे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. हा ट्रॅकर बॉल फुल केलाय. नाहीये कोणी तिथं. फ्लॅट चेंडू चाललाय सरळ भगव्या पताक्याच्याही वरून सीमा पार. षटकार 6. आउट यू डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बॅट चालवले आणि पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ मिड विकेटच्या क्षेत्रात सीमा पार. षटकार 6. आउट यू डीजे. ऐसा थँक्यू. आणि या लागोपाठच्या 2 षटकारानं या मॅचला अजून रोमांच तयार केलाय. 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 14 मध्ये 33 ची आवश्यकता. वाह काय मॅच आहे. स्लोवर बॉल आणि तो देखील पिक केलाय. बॅटीतून निघाला तेव्हाच त्या चेंडूवर सरळ सीमा पार. 6 अंक लिहिलेला होता. सीमा पार. षटकार 6. आउट यू डीजे. थँक्यू डीजे. पुढचा बॉल आणि इथे टोला लागतोय बॉल परंतु कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला उचलून फेकतील तोपर्यंत एक सिंगल. आणि पवन सोळुंके अर्थातच आबा सोळुंके दिलं जातोय जॉन्टी जॉली राजपूत याच्या वतीनं 201 रुपयाचे कॅश प्राइज. लागोपाठचे जे 3 षटकार मारले होते ना त्या 3 षटकारांना जॉली राजपूत याच्या वतीनं आबा याला दिले जात आहेत 201 रुपयाचे कॅश प्राइज. आबा याच्या मागच्या षटकात लागोपाठचे 3 षटकार मारलेत ना त्या 3 षटकारानं समोरच्या संघाला हर्डल करायला मजबूर केलंय. इतकी दर्जेदार फलंदाजी आणि त्या 3 षटकारांच्या मदतीनं 12 बॉल आणि 26 रनवर आणून ठेवली आहे मॅच. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये आता 26 ची आवश्यकता. धन्यवाद सर जी. वैसे अगर देखा जाए तो 12 गेंदों के ऊपर 26 रनों का ये लक्ष्य कोई ज्यादा मुश्किल होना नहीं चाहिए बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. लेकिन कोई भी लक्ष्य
तब तक पूरा नहीं होता जब तक आखिरी गेंद और आखिरी रन ना बन जाए। देखते हैं किस तरह की गेंदबाजी करते हैं सांगले सर, जिन्होंने पहला ओवर काफी अच्छा किया था। नए ओवर की पहली गेंद करेंगे राउंड 2 विकेट से। अच्छी गेंद, दिशा लंबाई बिल्कुल सही, खेलने के प्रयास में चूके चारों खाने चित हो गए। शानदार शुरुआत, 11 गेंदों के ऊपर 26 और रनों की दरकार। 26 और रन्स रिक्वायर्ड एट द रिमेनिंग्स ऑफ 11 डिलीवरीज। बहुत ही लाजवाब गेंदबाजी, गेंद हवा में उछली है, खिलाड़ी उसके नीचे है लेकिन सीमा रेखा के बाहर चली गई हो। ऊंचाई ज्यादा थी, लंबाई लग रहा था कम है, लेकिन इतनी लंबाई थी कि सीमा रेखा के बाहर जाए। 6 रन, बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहे हैं। यस, थैंक यू डीजे, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। ये गेंद एक और जबरदस्त स्ट्रोक, दंदनाता हुआ गेंद लॉन्ग ऑन की दिशा में गया है। खिलाड़ी है, बाउंस अच्छा मिला, थ्रो रिटर्न अच्छा किया, 1 रन लेने से नहीं रोक पाए। एक और कदम आगे बढ़ाते हुए लग तो रहा है एक संभावित जीत नजर आ रही है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। अच्छी गेंदें, एक और जबरदस्त गेंद, दिशा लंबाई सही थी, नीचा रहता हुआ गेंद विकेट कीपर अजय ने फील्ड किया बिना किसी रन के लिए। 3 गेंदों के ऊपर 7 रन बन चुके हैं। यस, 4 गेंदों के ऊपर 7 रन बन चुके हैं। क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे, लाजवाब गेंदबाजी, अंदरूनी हिस्सा लगाया, बाहरी हिस्सा, विकेट कीपर ने गेंद को कैच किया, कॉट बिहाइंड होते हुए इस तरह से विकेट मिला। 7 गेंदों के ऊपर अभी भी 19 रनों की दरकार है। 7 चेंडूत 19 धावांची गरज। ओव्हर टू डीजे। यस, थैंक यू डीजे। वैसे अगर देखा जाए तो उनकी धड़कनें नापने के बराबर है, काफी तेज धड़कन चल रही होगी अभी भी। नेवर की पहली गेंद लॉफ्ट किया, उसको उसके नीचे खिलाड़ी है, मौका बन रहा है, क्या छूटा, रन बना है, एक दूसरे रन के लिए पलटे हैं, पूरा कर लेंगे लग रहा है, आसानी के साथ पूरा हो गया। तो इस तरह से ये 7वां ओवर पूरा हुआ। आखिरी की 6 गेंदों के ऊपर अभी भी 17 और रनों की दरकार है इस जीत के लिए। तो लग रहा है कि आखिरी के लम्हों में यह मुकाबला काफी रोमांचक होने जा रहा है, दिलों की धड़कनें तेज करने वाला यह मुकाबला। अभी फिलहाल दोनों टीमों के लिए लगभग मुकाबला खुला हुआ है। 6 गेंदों के ऊपर 17 और रनों की दरकार। आगे का विवरण आप सुन सकेंगे मराठी में शुभम अहिरे सर इनकी ओर से। येस, 12 बॉल आणि 26 ची आवश्यकता होती आणि 12 बॉल 26 ची आवश्यकता असताना सांगळे सर यांनी दर्जेदार षटक टाकून दिलाय मैदानाच्या आत। फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि शेवटच्या चेंडूवर देखील झेल पकडण्याची संधी होती, मात्र 7च धावा दिल्या असत्या, परंतु तिथे झेल सुटला आणि त्या झेल सुटलेल्यावर 2 धावा आल्यात। 12 बॉल 26 ची आवश्यकता असताना धावांचा अगदी मुसळधार पाऊस मैदानाच्या आत पडत असताना फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि आपल्या संघाला अजूनही विजयाच्या आशा त्याने दाखवल्यात। बघूयात, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 17 ची आवश्यकता असताना रवी गवळी यांच्या हातात चेंडू दिलाय। सार्थ विश्वास त्यांच्यावर टाकलाय संघानं आणि तो विश्वास नक्कीच मैदानाच्या आत सार्थकी ठरवण्यासाठी रवी गवळी सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर।
पवन सोळुंके यानं ज्या षटकात लागोपाठचे 3 षटकार मारलेत ना, त्या 3 षटकारानं या मॅचला रोमहर्षक बनवलंय. बघूयात 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 17ची आवश्यकता. रवी गवळी पहिला बॉल त्यातला टाकायला सज्ज आहेत, तर पवन अर्थातच आवाज सोळुंके सज्ज आहे तो खेळायला. पहिलाच बॉल 17 मधला पहिलाच बॉल फेकून दिलाय सरळ लॉंगॉनच्या क्षेत्रात आणि वजा केलेत 6 धावा. आता लागताय फक्त 11 आणि चेंडू शिल्लक आहेत 5. पवन सोळुंके इज ऑन फायर. ओटीयू जय. थँक्यू तुझे. थोड्या थोड्या गाड्या मागे करून घ्यायच्या आहेत बाउंड्री लाईन पासून, विनंती असेल, कारण क्षेत्ररक्षकांना एफर्ट लावायचे असतात आणि त्या एफर्ट लावण्याच्या प्रयत्नात तुमच्या गाडीचा स्पर्श होऊ शकतो, इंजुरी येऊ शकते, त्यांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे बाउंड्री लाईनवर ज्यांच्या ज्यांच्या मोटरसायकल्स आहेत, बाईक्स आहेत, त्या बाईक्स थोड्या थोड्या मागे करून घ्यायचे. मित्रांनो सहकार्य करा सर्वांनी प्लीज. 5 बॉल आणि 11ची आवश्यकता. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्र बनलाय. शिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा इथे गजर होतोय. पवन साळुंके याने संपलेल्या मॅचला जिवंत केलाय आणि समृद्धी बापू इलेवड्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. थँक्यू टीचर. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. 2 बॉलवर 2 षटकार आलायत. 17 पैकी 12 मायनस केलेत, वजा केलेत. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि त्या 4 मध्ये आता बनवायच्या आहेत धावा 5. बाजीराव चौधरी यांच्या वतीनं पवन सोळुंके याच्या या खेळीला 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. मधून काढलाय बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडला असता तर एक बॉल डॉट गेला असता, परंतु इथं सिंगल घेतली आहे. तर त्या सिंगल मुळे आता या मॅचला आणून ठेवलंय 3 बॉल आणि 4 रन. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा बनवायच्या 4. समृद्धी बापू 11चा संघ आणि त्या संघाचा डगआउट कुठेतरी आता स्मित अश्य करतोय. चेहऱ्यावर थोडासा आनंद त्यांना व्यक्त करायची इथे वेळ आली आणि ती वेळ परिपूर्ण इथं पवन सोळुकेने आणून ठेवली आहे. कव्हर्स मध्ये टोलवलाय बॉल. चेंडू चाललाय सरळ सीमा पार, परंतु नाही अडवलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. विकास शिंदे यांची अगदी महत्वपूर्ण फिल्डिंग. 2 बॉल आणि 2 वर आली आहे मॅच. 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 2. दोन बॉल शिल्लक आहेत आणि धावा 2 बनवायच्या आहेत. विजय वाघ फलंदाजीसाठी सज्ज आहेत. रवी गवळी गोलंदाजीसाठी. आणि येस, खेल खल्लास. मॅच फिनिश केली आहे. तब्बल 115 धावांचं आव्हान समृद्धी बापू इलेवड्या संघाने परिपूर्ण पेललंय आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. पवन सोळुंके याचे सर्व फॅन्स आणि मित्र मैदानाच्या आत सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल होत आहेत. चलो ओटीयू जय.
थँक्यू विजय. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय पवन सोळुंके. याला घेऊन यायचं इकडे टॉस का बॉक्स कक्षात. पवन सोळुंके याला घेऊन यायचं इकडे टॉस का बॉक्स कक्षात लवच यायचंय. चलो पवन इकडे यायचंय. चला लवकर टॉस का बॉक्स कक्षात यायचंय. आणि पुढच्या मॅचच्या टॉस साठी लष्कर 11 आणि समृद्धी बापू 11. लष्कर 11 आणि समृद्धी बापू 11च्या कॅप्टन्सनी यायचंय. संघ मालकाने यायचंय. चला लवकर पुढच्या मॅचच्या टॉस साठी यायचं इथं लवकरात लवकर प्लीज. येस येस. चला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय पवन सोळुंके याला. अर्थातच 10 बॉल मध्ये 39 धावा त्याने बनवल्या आहेत आणि मॅच विनिंग नॉक त्याने खेळून काढलाय. तर समृद्धी बापू 11 या संघाला त्याने विजय प्राप्त करून दिलाय. त्या कारणास्तव त्याला दिला जातोय आजच्या दिवसातला दुसरा मॅन ऑफ द मॅच. चला नाणेफेकीसाठी यायचंय. लष्कर 11 समृद्धी बापू 11 आलेत बापू. चला लष्कर 11 नंदूभाऊ लवकर या टॉस साठी. नंदूभाऊ लवकर यायचंय टॉस साठी प्लीज. चला लवकर लष्कर 11 नंदूभाऊ लवकर यायचंय टॉस साठी. आवाज पोहोचत असेल फरीद भाई जल्दी बुलाओ उनको.